आता बघूयात पाऊस पाण्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। राज्यात जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस, 453 मिलीमीटर पावसाची नोंद, सरासरीत 1.8 इतक्या टक्क्यांची वाढ। सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीची पातळी 40 फुटांवर, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम, 24 तासात 95 मिलीमीटर पावसाची नोंद, सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी। कोयना धरणातून आणखी 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होणार, 52,100 क्युसेक वेगानं कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होणार। गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग, धरणाच्या 4 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश। भंडारा जिल्ह्यातील रोहणा इंदुरखा रस्त्यावरील पुलाचा काही भाग पुरात वाहून गेला, पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी। राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात मध्यम स्वरूपाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज। राज्यात अतिवृष्टीमुळे 1,24,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, तर आतापर्यंत 94 जणांचा मृत्यू, 3,000हून अधिक जनावरही दगावली। जुलै महिन्यात राज्यात पावसाचा कहर।